तहसील कार्यालयासमोर मानव मित्र संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. तुकाराम बाबा महाराज यांचा पुढाकार. विविध गावातील नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला उपोषणास पाठिंबा. जतचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. त्या प्रश्नाकडे शासनाने यापुढे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचे तीव्र करण्याचा इशारा देताना तुकाराम बाबा व उपस्थित नेते मंडळींनी काय मनोगत व्यक्त केले ते पाहूया. परिस्थिती निर्माण असणार आहे याचा गांभीर्याने त्या ठिकाणी सरकारने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या भागामध्ये पाणी आले त्या भागामध्ये पाणी सोडा म्हटल्यानंतर पैसे मागतात आणि जर कोणी पाणी घेतलं तर त्याच्यावरती केस गुन्हा दाखल करतो म्हणतात. ही परिस्थिती सरकारची आज निर्माण आहे. म्हणून आज एक दिवशी लाक्षणिक उपोषण आणि पुढची दिशा कशी असेल त्यासाठी विचारविनिमय बैठकीसाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि हा लढा एवढ्या पुरता न थांबता ह्या सगळ्या गोष्टी जर मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये कॅनलमध्ये बसून आंदोलन करावं. आज अबोबा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये अमरण उपोषण एक दिवसीय चालू आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. तालुक्यामध्ये वास्तविक पाहता एक जत पूर्व भागात मोठा भयंकर दुष्काळ आहे आणि पश्चिम भागात विस्तार योजनेचा मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुबलक साठा आहे. जत पूर्व भागातील संक, दरीभडची, दरीकोनूर, मुचंडे या तलावामध्ये पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा केला पाहिजे असं आमचं मागणी होती. 1 तारखेला आम्ही मुचंडे ते रस्ता रोको केलो. त्या ठिकाणी म्हैसाळ योजनेचे विस्तारित योजनेचे अधिकारी त्या ठिकाणी आम्हाला लेखी पत्र देण्यात आलं त्यांच्याकडून. तुम्हाला 14